मागील भागामध्ये तुम्ही एरंडाच्या झाडाचे जे कशा कशाचा उपयोग होतो हे मी साधारण जनरल आयडिया दिली. म्हणजे पानांचा उपयोग होतो, आपल्याला त्याच्या मुळाचा उपयोग होतो, त्याच्या बियाणांचा उपयोग होतो. आता बियांच्या बाबतीमध्ये पूर्वीपासून मला एक लहानपणापासून आठवतंय की एरंडाच्या बियांपासून एरंड तेल नावाचं एक औषध मिळतं. आयुर्वेदामध्ये ते सगळेजण वापरतात. एरंड बियांपासून तयार केलेले जे तेल आहे त्याचा उपयोग सगळेजण साधारण रेचक किंवा पोट साफ होण्यासाठी म्हणून करतात. हा जनरल सगळ्यांना माहिती आहे. परंतु एरंड बियांच्या पासून तयार केलेल्या तेलाचा उपयोग वेगवेगळ्या सुजेवरती, म्हणजे गुडघ्याची सूज असू देत, सांध्यांची सूज असू देत, विशेषतः पुरुषांमध्ये बीजकोशाला किंवा वृषणाला खाली स्क्रोटम आहे त्या ठिकाणी आलेली सूज ही ऑपरेशन शिवाय जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्ही एरंडाच्या तेलाचा उपयोग तिथं त्या ठिकाणी केलात तर त्याचा 100% फायदा होतो. दुसरी गोष्ट अजून त्याचा उपयोग आहे तो म्हणजे आमवात म्हणजे रिमॅटॉइड आर्थरायटिस या व्याधीमध्ये सगळे जे सांधे आहेत त्यांना टेंगळ आलेले असतात, सुजलेले असतात, आणि त्या ठिकाणी तुम्ही वरून ऍप्लिकेशनसाठी वेदना तात्काळ शमन होण्यासाठी एरंडाचं तेल जर लावलं तर त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये चांगला फायदा होतो. आणि तेच जर तेल आपल्या जेवणाच्या मध्ये म्हणजे चपात्या चपात्याचं पीठ मळत असताना त्याच्यामध्ये एरंडल टाकून त्याच्यापासून चपात्या केल्या किंवा ज्वारीच्या भाकरीला लावून जर एरंडल केलं तर त्याचा आमवाताच्या रुग्णांमध्ये फायदा होतो. त्याचप्रमाणे एरंड मुळाचे ज्या मूळ असतं त्या मुळाचा काढा जो आहे तो आमच्याकडे रासना सप्तक असू देत किंवा इतर प्रकारच्या एरंड मुलादी बस्ती असू देत त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. म्हणून एरंड जे आहे ना, म्हणजे आपल्याला हे साधं दिसतं घरापाशी कुठं पण आलेलं असतं पण त्याची आपल्याला किंमत नसते. तर या वनस्पतीची आपण किंमत करायला शिकलं पाहिजे आणि याचा उपयोग करून घेतला पाहिजे. विशेषतः वाताच्या आणि कफाच्या आजारमध्ये याचा उपयोग चांगला होतो. परंतु ज्याला पित्ताचा आजार आहे त्यांना एरंड तेल वापरायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि या संदर्भामध्ये आपले जर कुठले प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा.